मावशींना विचारू, आज खूप छान रेसिपी बनवली मावशींनी, सांगा तुम्ही याच्याबद्दल, तुम्हाला कसं वाटलं? आज ही रेसिपी बनवली आहे, ही कायम बनवते मी आणि खायला पण एकदम टेस्टी लागते. हे चालू लोणचं आहे. अजून वर्षाचं लोणचं करण्याची पद्धत वेगळी असते आणि ही पद्धत वेगळी असते. आता तुम्ही मावशींच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मावशींच्या चॅनलला शेअर करा आणि असे छान छान रेसिपीज आपल्याला रोज मावशी शिकवत असतात आणि आपल्याला ट्रेनिंग देत असतात. त्याबद्दल मावशींचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद मावशी, थँक्यू मावशी. धन्यवाद. मावशींची पुढची रेसिपी आज आहे की कसे झटपट भजे करू शकतात. मावशींनी घेतलेले आहेत यात थोडंसं डाळीचं पीठ, कांदा आणि हिरवी मिरची. मावशी, हे झटपट भजे कोणत्या सणाला आपण करतात? प्रत्येक सणाला आपण करतो. प्रत्येक सणाला लागतात. हो, प्रत्येक सणाला आपण भजेशिवाय ताट पूर्ण भजे कधी खाऊ वाटले तर आपण तेव्हाही करतो. भजे किंवा भजे, मिरची भजे, पालक भजे. आपल्या सणाला थोडेसे वेगळे भजीची पद्धत असते. भजी करताना एक लक्षात घ्यायचं असतं की ते भजे तळायच्या अगोदर या तेलात कुरडई तळून घ्यायची असते, नाही तर मग कुरडई पिवळी पडते. ही एक टिप आहे नवीनच जे रेसिपीज करतात त्यांना. मावशींनी आता कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. भज्यासाठी उभा चिरतात मावशी कांदा. यामध्ये थोडासा इथे आमची गौरीबाई पण आलेली आहे. गौरी, हाय गौरी. गौरी आहे लाजळाचं झाड. तिकडे बघ गौरी, तिकडे बघ, तिकडे बघ. यात थोडीशी कोथिंबीर घातली मावशींनी भज्यांमध्ये. मीठ घालणार. मीठ. मावशी, याच्यात तुम्ही सोडा घालतात का? सोडा किंचित घालणार, जास्त नाही, एकदम किंचित घालणार. सोड्याचं कसं असतं, थोडंसं हे फुगतात चांगले, थोडंसं एकदम किंचितच्या कमी घालणार. खायचा सोडा मिळतो आजकाल टाटाचा, एकदम बघितलं की मावशींनी अगदी नाही असल्यासारखं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये सोडा. तर गौरीबाईला भजे खायची इच्छा झालेली आहे. इथे तेल तापत आलेले आहे. याच्यात थोडासा ओवा घालतात मावशी. ओवा अगदी थोडाच, थोडा चुरून घालतात मावशी. चव वाढवण्यासाठी. अगोदर मावशी कुरड्या तळून घेतली. आपण पाहतो की चेक करायचं आहे, तर जर अशी व्यवस्थित झालं समजायचं की तेल तापलेलं आहे. मावशी एकदम कमी तेलात तळत असतात ते, म्हणजे पण आमची ती कुरडई तळलेली आहे. असे आपण जेवढे माणसं जेवणार असतील तेवढ्या कुरड्या तळून घ्यायच्या. शक्यतो कुरडई कच्ची नाही राहू द्यायची, तिखट राहते. मावशींची टेक्निक चांगली असते, पहिले एका बाजूने मग दुसऱ्या बाजूने. कुरडई झाल्यानंतर मावशी त्याच्यात मिरच्या घालते. आता या मिरच्या पण बघाल तर ही खरं टेस्ट देतात. मिरच्या करून घेतात. या मिरच्या त्या भज्यांमध्ये घालतात. या पिठात घालणार आता. त्या पिठात घातल्या. गौरी थांब बाळा, थांब. त्याच्यामध्ये सगळं घातलेलं आहे. आता हे आपण मिक्स करून घेणार पूर्णपणे. मिरच्या त्याच्यात करायच्या, त्याच्यामुळे चांगलं चव येते. आपण पाहतोय की त्याच्यात मावशी थोडंसं पाणी घालून मळून होते. आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालणार. म्हणजे थोडीशी हळद पण घातली होती मावशींनी. हळद नाही घातली तरी काही हरकत नाही आणि घातली तरी चालते. तुम्हाला याच्यात लसूण आणि हे टाकायचं असेल तरी चालेल.
पण आम्ही सहसा असंच खातो. कधी कधी त्याच्यात आले लसूणची पेस्टही घालतो, पण हे साधे सुधे भजे छान लागतात. याच्यात आपण बटाटे पण घालू शकतो का हो मावशी? हो, बटाटा भजे आहे ना, थोडंसं हे कांदा बिंदा नाही घातला तर चालतं ते. फक्त पीठ आणि ओवा घालायला लागतो बटाटा भजेला. याच्यात बटाटे बारीक करून टाकले तरी बटाटा भजे होतात किसाचे, पण ते वेगळे. आणि पालक भजे पण बारीक चिरून अख्खा पालकाचे पण वेगळे. मावशी बराच वेळ त्याला हे मिक्स करताय. मी बंद केलेलं. आता हे बघा, हे असं साधं पीठ बनवलं. परत आता मावशी तळून घेते या भज्यांना. आता मावशी एक एक भजे सोडतायत त्याच्यामध्ये. पण कमी तेलात मावशी काम करतात. म्हणजे ते मोठी कढई घेतली तरी चालतं, पण छोटे छोटे नाजूक भजे केले तरी पण छान लागतात. मिरचीचे भजे वेगळे आणि हे भजे वेगळे. मिरचीचे भजे, अख्ख्या मिरचीचे भजे पण मी करते, ती पद्धत वेगळी असते. तुम्हाला किती प्रकारचे भजे येतात? 3-4 प्रकारचे भजे आहेत. 4-5 प्रकारचे भजे जमतात मला. 10 प्रकारचे बी तसे करू शकते केले तर. मला भाताचे पण भजे चांगले जमतात. आता आपण पाहतोय की खूप छान असा सुवास पूर्ण किचनमध्ये सुटलेला आहे. अगदी होळीचा खरा स्वयंपाक असा असावा. जे नवीन लग्न झालेले आहेत किंवा ज्यांना म्हणजे मुलं आहेत, ज्यांना भजे करायची खायची खूप आवड असते पण येत नाही करता, अशांना ही रेसिपी खूपच साधी आणि सोपी आहे. पाहतोय की काही वेळ लागत नाही. 15 मिनिटात 6 मिनिटात तुम्हाला अख्खे छान घरच्या घरी सुंदर असे भजे तयार होऊन जातात. भजे लाल होईस्तोवर मावशी त्यांना तळून घेतात. पलटी मारली की थोडा वेळ होऊ देणार. आपण पाहतोय की आमच्या गौरीला भजे खाण्याची खूप हे लागलेली आहे, त्यामुळे आम्ही पटापट. हे आमचं गौरी आहे, ही एकदम लाजते, पण हिला भजे खायची खूप लालसा लागलेली आहे. पण आता नैवेद्य दाखवलं की पहिले गौरीला देणार. भजी झालेले आहेत. आपण पाहतोय भजी आणि कुरडई याची रेसिपी. कुरडई म्हणजे त्याची रेसिपी नसते कुरडईची, कुरडई नुसतं तळून काढायची असते. पाहतोय किती सुंदर असे भजी झाले. त्याचं तेल काढून टाकलेलं मावशीने पूर्ण. मावशी तुम्हाला कसं वाटली भजे करून? भजे करून मला नेहमीच आनंद वाटतो आणि मी नेहमी करत असते भजे. मावशींचे हातचे भजे खरंच खूप सुपर्ब लागतात. मावशी, तुम्ही आज आम्हाला भज्यांची रेसिपी सांगितल्याबद्दल, साधे सोपे होळीचे भजे सांगितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. अजून आपण पुरणपोळ्याची रेसिपी बघणार आहोत. हो, पुरणपोळ्या बाकी आहे. पुरणपोळ्या आपण करायचं बाकी आहे, पण ते आपण वेगळ्या व्हिडिओत पाहणार आहोत. आमच्या मावशींच्या रेसिपीजला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, म्हणजे मावशींचे चांगले चांगले पदार्थ आपल्याला माहिती होतील आणि करताही येतील घरच्या घरी. चला मावशी, थँक्यू थँक्यू थँक्यू. आज आता आपण नवीन एखादा पदार्थ बनवणार आहोत. मावशी आता होळीच्या पुरणपोळ्या करणार आहे. होळीच्या पुरणपोळ्या आता चालू होत आहे. पीठ मळून ठेवलं होतं मावशींनी, पुरण वाटून ठेवलेलं होतं. आपण फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ही जी डाळ आहे ती मऊ शिजवून घ्यायची. थोडंसं साखर मिश्रण करून त्याला असं घट्ट होईस्तोवर शिजवून घ्यायचं. आता पीठ पण मळून ठेवलेलं आहे. पुरणपोळ्याला तूप काढायचं. तुपाशिवाय पुरणला मजा नाही. पुरणपोळीची रेसिपी अशी पूर्ण दाखवायला आम्हाला थोडंसं म्हणजे लवकर तयारी करावी लागते, त्याच्यामुळे आता आपण पाहिलंय की मावशींनी तूप पण गरम करून ठेवलेलं आहे.
तूप तापलं की पोळीवर टाकायला सोपं पडतं. असं पुरण आज मावशींनी साखरेत केलेलं आहे. कधी कधी मावशी गुळ टाकतात त्याच्यामध्ये. गुळाचं यांना साखरेचं आवडतं म्हणून यांना साखरेचं केलेलं. गुळाचं पण छान होतं आणि साखरेचं पण छान होतं माझ्याकडनं. आपण पाहतोय की मळून घेत आहे पीठ, म्हणजे आवरण मऊ एकदम येईल. साधं पीठ आहे. मी काही असं याचं हे नाही घेतलेलं मांड्यांचं पीठ. एकदम साध्या पिठात चांगल्या पोळ्या करणार आहे. आज होळी असल्यामुळे थोडे पदार्थ जास्त आहेत घरात, पण आपण बघतो की घरगुती जे आपण जेवण बनवतो त्यात कितीही असलं तरी छानपैकी आपल्याला एक घरच्यासारखी चव मिळते. आपल्याकडे रेडीमेड पुरणपोळ्याही मिळतात, पण एवढ्या म्हणजे खास लागत नाही जेवढी गरम गरम ही आपली आता पुरणपोळी दिसणार आहे. मावशी करणार 2 पेढ्याच्या पोळ्या. काही लोक मोदकाच्याही करतात, त्याच्यातही छानपैकी शेवटपर्यंत पुरण जात असतं. पहिली पोळी मावशीने लाटायला घेतलेली आहे. पहिली एक पेढा त्यांनी लाटलेला आहे. दुसरा पेढा सारख्याच आकाराचा त्या घेतात, त्या लाटतात. सहसा पातळ लाटल्या जातात, म्हणजे फुटत नाही. पाहतोय की एक जी मोठी असते तिच्यावर आपण साधारणतः एक लागेल तसं पुरण, काही लोकांना कमी लागतं, काही लोकांना जास्त लागतं, असं पुरण टाकतात. पुरण एकदम सोपं पद्धतीने मावशीने बनवून ठेवलेलं होतं. मावशी त्यांनाही ते पुरणालाही छानपैकी आकार देत आहेत. थोडंसं पीठ घालतायत आणि वरून एक आवरण टाकतायत. शक्यतो दोन्ही आवरण एकाच याचे असले काय थांब नंतर थांब जरा. आता मावशी ते हाताने थोडंसं हे करून घेते आणि असं व्यवस्थित लाटतील. कोणाकोणाला पेढ्याच्या आवडतात, म्हणजे कडापर्यंत पुरण जात नाही, पण असं काही नाही. आता तुम्ही पाहतायत की जर थोडं मावशींसारखी प्रॅक्टिस असेल तर कडापर्यंत पुरण जातच असतं. सारखं भरायचं पुरण, बरोबर जातं ते. एकदम सारखं करायचं, बरोबर कडापर्यंत पांगवायचं, ते बरोबर जातं ते पुरण. पाहिलं की खूप सुंदर अशी पुरणपोळी झालेली. पहिली पोळी देवालाच जाते आपल्याकडे, पण आपण पाहतोय की तर गौरीला हात धुवायचा आहे, पण थोड्या वेळाने आपण तिला धुवायला देऊ. मी आत्ताच ऑरेंज खाल्लेले. पोळीला छान असे हे आलेले आहे, अशी उलट करून घेतलेलं आहे. पाहतोय की साईज मोठी आहे, पण चवीलाही चांगली लागते. आता उलट केलेलं आहे आणि ह्या स्टेजला चांगलं भाजलेली आहे ती पोळी. आणि आता मावशी त्याच्यावर तूप टाकतील. तूप सहसा आपण जे डालडा असते ते न वापरता जे प्युअर गाईचं घीचं असेल किंवा प्युअर आपल्या म्हशीचं तुपाचं असेल ते घ्यावं. आता ही पोळी काढून घेतली, वरून थोडंसं तेल लावलेलं आहे, त्याला तूप लावलेलं आहे, सॉरी ते तूप लावलेलं आहे. ही जी तुपाची पोळी असते ही खायला एकदम चविष्ट लागते. मावशीला दुसरी पोळी करून दाखवत आहे. मावशी आता एक मोदकाची करून दाखवता का पोळी? हो हो, मोदकाच्या याला आहे ना थोडंसं पिठाचा उंडा थोडासा जास्त घ्यावा लागतो. आपण मोदकाची करूया पोळी. आपण पाहतो की गौरी आपलं हा प्रकार पाहून पाहून बरंच शिकते आणि ती पण नक्कीच एक छान सुगरण होईल आणि आजीसारख्याच छान पुरणपोळ्या करेल
तर आपण पाहिलं की मावशींनी त्याच्यामध्ये पुरण भरतायत त्या, पण त्याचप्रमाणे परत गोल गोलही फिरवून घेतायत त्या. पुरण जास्त पण भरू शकतो आपण याच्यामध्ये. मोदक तयार करून त्याचा छानपैकी असा गोळा तयार करता येतो. ही झाली मोदकाची पोळी. ही तर झाली मोदकाची पोळी. पाहतोय की आता मावशी तेच लाटून घेत आहेत. ते आपण पाहतोय की गौरी पण आता पोळी करायचा प्रयत्न करते. थोडीशी बाजूनी हे झाली ती, पण ठीक आहे. सहसा अशी पोळी करण्यासाठी एक साधारणतः आपण किती पुरण टाकलेलं होतं? साधारण फक्त पावशेर पुरण. त्याच्यामध्ये किती पोळ्या होतील? पाव किलो मध्ये 6 ते 7 पोळ्या होतात. 6 ते 7. तुमच्याकडे पाहुणे जास्त असतील किंवा माणसं जास्त असतील खाणारे, तर तुम्ही त्याप्रमाणे अजून वाढवू शकता. पाहतोय की ही पण पोळी छान होत आलेली जवळजवळ. फुल गॅसवरच मावशी करत असतात. छान पोळ्या झाल्या. आपण आता या पोळ्या बघितल्यानंतर नैवेद्य दाखवून देऊ आणि मावशींना लाईक करून सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा त्यांच्या रेसिपीज. आणि खूप छान पुरणपोळ्या तुम्ही घरी बनवा आणि आम्हाला सांगा कशा झाल्यात. धन्यवाद. धन्यवाद मावशी. थँक्यू मावशी. थँक्यू 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 गौरी. तुमचं किराण आहे ना, अजिबात नाही. आज होळी आहे आणि होळीच्या पुरण तयार आहे. होळीच्या निमित्ताने भात, आमटी आणि पोळ्यांची तयारी चालू आहे. पण आज मावशींना वाटलं की आपण थोडंसं लोणचं पण घालावं आणि हे चालू लोणचं आहे, वर्षाचं लोणचं नाही आहे. आज आपण बघूया मावशी कसं करतात त्या. नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, माझ्या बाळांनो. आज आपण चालू लोणचं करणार आहोत आणि पूर्णाचा पूर्ण स्वयंपाक करणार आहोत. आमटी, पोळ्या आणि भजी, पापड. त्याच्याबरोबर लोणचं पण आहे. अरे वा, छान 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 बेत दिसतोय. कैऱ्या कालच पहिल्यांदा दिसल्या. आज आपण बघितलं ही तोतापुरी कैऱ्या आहेत, जे चालू लोणच्यासाठी खरंच म्हणजे चवीपुरत्या चांगल्या लागतात. आणि फ्रेश लोणचं घातलं की ते कमीत कमी 15-1 दिवस तरी मावशी आपल्याला जेवणाबरोबर वाढत असतात. आता बघूया कसं करतात ते. मावशी तर ह्या कैऱ्यांना बारीक बारीक चिरून घेणार आहे. बारीक चिरून त्याच्यातली कोय फेकून येणार आणि फुटतात आणि म्हणजे खराब होतं. तर हे लवकर खपवायचा प्रयत्न करायचा. एखाद्या दिवशी भाजी नसली तर लोणचं पोळी, लोणचं आणि खिचडी, लोणचं भात वगैरे असं खाऊ शकतात तुम्ही. अतिशय छान अशी रेसिपी बनवली आज.